नमस्कार, आज आपण बनवूयात चिकन ग्रेव्ही मसाला। तर त्यासाठी पाऊण किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता चिकनला सर्व बाजूनी व्यवस्थित आता हे लावून घ्यायचं आहे। हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट छान असं एकजीव करून 20 ते 25 मिनिटं असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, चिकनला छान असं अंगचं पाणी सुटलं जातं आणि चिकन शिजत असताना जास्त पाणी लागत नाही। वेळ नसेल तर तुम्ही अगदी पटकन चिकन करायला घेतलं तरी चालेल। आणि आता चिकन आपलं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। तर 2 टोमॅटोची मी मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि थोडंसं सुक्कं खोबरं आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून याचं मी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर आता एका कढईमध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की टोमॅटोची प्युरी टाकून छान असं कडेने तेल सुटेपर्यंत प्युरी परतून घ्यायची आहे। आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे। तर 1 ते 1.5 चमचे इथे मी चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। याऐवजी ते तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल। आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं। आणि तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आणि 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता बारीक करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं। तर खोबऱ्याचं वाटण इथे तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आणि छान असं आता परतून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं खाली असं चिटकू नये म्हणून, नाहीतर करपट वास लागतो आपल्या वाटणाला। आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं, नाहीतर खाली असं मसाला लागू शकतो। आणि आता झाकण ठेवायचं, वर पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे चिकन खाली आपलं लागत नाही। आणि पाणी थोडंसं गरम झालं की आता चिकनमध्ये टाकून घ्यायचं। अगदी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे मी, जास्त पाणी टाकायचं नाही। आणि आता मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं हे या पद्धतीने। इथे आपण सुरुवातीला मीठ, हळद, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली होती, त्यामुळे आता नंतर टाकायची काही गरज नाही। मीठ कमी वाटलं तर इथे तुम्ही थोडंसं वरून टाकू शकता। आणि आता बारीक गॅसवर चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने। 2 ते 3 वेळा अधूनमधून मी मिक्स करून घेतलेलं होतं। आणि आता हे पहा, छान असं ग्रेव्ही तयार झालेली आहे। जास्त अशी पातळही नाही किंवा जास्त अशी दाटसरही नाही। तर अगदी झटपट आपलं हे चिकन बनवून तयार होतं। 15 ते 20 मिनिटं लागतात शिजण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही। गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा। तुम्ही ग्रेव्ही जळूनही पाहू शकता। आणि अजून मी 5 मिनिटं असंच ठेवून दिलेलं होतं। पूर्ण मला इथे 25 मिनिटं लागलेली आहेत चिकन शिजण्यासाठी। आणि आता झाकण काढून पाहूयात आपण, तर हे पहा चिकनला अजून छान असा दाटसरपणा आलेला आहे। आणि तुम्ही जळूनही पाहू शकता हे पहा, ग्रेव्ही आपली छान अशी दाटसर झालेली आहे। भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता। खूप चविष्ट आपली चिकन ग्रेव्ही बनवून तयार होते आणि तुम्हाला चिकनही धावते, छान असं मऊसूत शिजलेलं आहे। आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची। तर या पद्धतीने ही चिकन ग्रेव्ही तुम्ही नक्की करून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व आणि अभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच रेसिपी बरोबर। धन्यवाद।